नमस्कार मित्रांनो, तर आज आपण व्हिडिओ करणार आहोत आमच्या परस बागेतील भाज्या ज्या काही लावल्या आहेत गावी, तर त्याचा व्हिडिओ करणार आहे। आणि त्या कोणकोणत्या भाज्या आहेत तर त्या आपण पाहूया। त्या दिवशी आपण वालीची भाजी केलेली, तर ती मी तुम्हाला दाखवलेली, आणि अजून काय काय लावली आहेत ती पण आपण पाहूया। आणि आईने टमाट्याचं झाड लावलेलं, तर त्याला टमाटे आलेत 10 आणि चांगले पिकलेत, लाल गुंज झाले, तर ते पण आपण पाहूयात कसं झालं झाड। ते बी टाकलेलं तर ते रुजून आलंय। तर चला आपण पाहूया कोणकोणती भाज्या आहेत त्या। तर हे बघा, ह्या घराच्या ह्या साईडनं आईने इकडे तर हे वाली लावल्या, ते बघा ह्या वालीची धाक आहे, ती बघा ही सगळी त्या दिवशी आपण वालीची भाजी केलेली ते ह्याच झाडांचे वाली आहेत। आणि इतर सुकली ही बघा, यामध्ये बी तयार होणार आता, ह्या कवळ्या आहेत अजून। आणि त्याच्यानंतर इकडे लावली आहेत वांगी, ही बघा ही एवढी वांगी लावलीत आणि त्याला वांगी पण आले ते बघा। तर आत्ताशी येत आहेत हे बघा, छोटी आहेत अजून वांग्याची रोपं। आणि वांग्याच्या झाडांना बघा अशा प्रकारे फुलं येतात, जराशी जामसळ कशी, आणि त्याच्यानंतर ते फूल असं बावतं आणि त्याच्यानंतर हे छोटंसं असं वांग पकडतं। त्याच्यानंतर लावली आहेत आईने इकडे केळी आहेत, इकडे मिरचीचं झाड आहे बघा, मिरचीला पण फुलं येतात हे बघा, आता येतील नंतर मिरच्या। ही केळी लावली आहेत आणि आईने लावलेलं टमाट्याचं झाड ते हे बघा, ला किती टमाटे आहेत बघा, उंच झालंय आणि पिकलेत टमाटे। आणि ते केळी एवढं उंच झालंय बघा, मूळ दाखवते मी बघा, ते बघा केवढंसं मूळ आहे बघा, हे बघा केवढीशी वेल कशी गेली आहे, बी टाकलेलं ते हे बघा। आणि त्याच्यानंतर इकडे पण एक आहे, पण ह्याचं झाड मोठं आहे, ह्याचं मूळ मोठं आहे बघा, आणि ह्याला अजून पिकले नाही, ह्याला कच्चे आहेत। इकडे हा गोंड आहे, छान झालाय, फुललाय। त्याच्यानंतर हे बघा आमचा शेगुल, ज्याला शेंगा आल्या, ज्याची रात्री आपण शेंग काढलेली काजूच्या भाजीमध्ये, त्याला शेंगा पण आल्यात, पण मी माकड ठेवतच नाही, सगळे येतात आणि खाऊन जातात तोडून तोडून, झाडच ठेवत न तोडतात हे बघा, हे बघा। त्याच्यानंतर परत इकडे वाली लावली भावानी, बघा केवढी वाल आहे बघा उंचीला। इकडे पण अळूवड्यांची पानं आहेत, ज्याचे आपण अळूवडे केलेत त्या दिवशी, तर त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे, तो पण तुम्ही पहा, केवढी झाली आहेत बघा पानं। आणि इकडे पण परत वांगी लावली आहेत, इथे तर भरपूर लावली ते बघा, त्यांना पण आता वांगी येते, हे बघा छोटं छोटंसं। यांना अजून आली नाही, एकच झाली बघा। तर तुम्ही कधी कवळी वाल खाल्ली नसाल तर नक्की खा, छान लागते, कचकची लागते आणि छान लागते, गोड। तर अशा प्रकारे आम्ही थोडी थोडी कुठे कुठे जी भाजी लावली, तर मी त्याचा व्हिडिओ टाकलाय, पूर्ण पहा व्हिडिओ। कोकणामध्ये कुठे पण काही जरी टाकलं आणि रुजलं आणि त्याला जर व्यवस्थित पाणी वगैरे खत घातलं, तर त्यातून काही ना काही आपल्याला हे खाण्या एवढं तरी मिळतंच। तर अशा प्रकारे आम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये अशी छोटी छोटी झाडं लावली, ज्याच्यातून आम्हाला आठवड्यातनं एकदा तरी काही ना काही भाजी ही मिळतेच घरची। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आमचा बोकुबा दाखवते तुम्हाला, त्यांचा वार आहे मच्छीचा।
हा पिंटा आहे, ही शिटी आहे. शिटू तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.